नमस्कार, मी विशाल परदेशी. सुप्रभात या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. नव्या सरकारने पुन्हा दोन महत्त्वाचे निर्णय घेतलेत आणि राज्यातील दोन महत्त्वाची प्रकरणं सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने पोलिसांनी असे निर्देश दिल्याची माहिती मिळते. भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह 28 जणांवर खंडणी आणि गुन्हेगारी कट रचल्याबाबतचा गुन्हा, त्याचबरोबर फोन टॅपिंग प्रकरण जे आहे ते सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश देण्यात आलेत. हस्तांतरण प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यातील दोन महत्त्वाची प्रकरणं जी आहेत ती सीबीआयकडे वर्ग करण्याच्या संदर्भात शिंदे सरकारकडनं आदेश देण्यात आल्याचं कळतंय. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, काय तपशील याबद्दल? विशाल, आपल्याला माहिती आहे की 8 मार्चचं जे अधिवेशन होतं ते तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गाजवलं होतं आणि अर्थात ते गाजलं होतं ते त्यांनी अधिवेशनामध्ये फोडलेला पेन ड्राईव्ह बॉम्बमुळे. आणि या पेन ड्राईव्हच्या बॉम्बमध्ये अर्थात त्याच वेळेस पसरलं की गिरीश महाजन आणि यांच्या विरोधामध्ये सरकारी वकील प्रवीण चव्हाण यासह अनेक लोकांची नावं घेत कशाप्रकारे हा बनावट गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. आणि या प्रकरणाची मोठी खळबळ माजली होती आणि यानंतर या प्रकरणाच्या अनेक चौकशीला महाराष्ट्र पोलिसांकडून ब्रेक लागला होता. कारण यातलं धक्कादायक वास्तव जे दुसरं होतं ते समोर आलं होतं. आणि याचमुळे सरकार जरी सत्तेवर आलं असलं तरी या प्रकरणाची अधिक गांभीर्यानं चौकशी होण्याची आवश्यकता, कारण या प्रकरणामध्ये अनेक बडे मासे गुंतलेले आहेत. म्हणून केंद्रीय तपास यंत्रणांकडे हा तपास वर्ग करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. गिरीश महाजन यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यामध्ये आता अनेक बड्यांची चौकशी सुद्धा होणार आहे. याच्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी आहे, काही राजकीय नेते सुद्धा आहे, सरकारी वकील सुद्धा आहे आणि त्यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ मानली जाते. याचबरोबर फोन टॅपिंग प्रकरण, या फोन टॅपिंग प्रकरणाचं आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं रश्मी शुक्ला यांचं नाव सातत्यानं घेण्यात आलं होतं, या प्रकरणामध्ये अनेक राजकीय नेत्यांची चौकशी झाली होती. एकनाथ खडसे असो, नाना पटेल असो, यांचेही जबाब कुलाबा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास सुद्धा केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात येत असल्यानं या प्रकरणाचं गांभीर्य हे अधिकाधिक वाढलंय. कारण येत्या दिवसामध्ये म्हणजे महाराष्ट्रात जरी पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेवर आलं असलं तरी केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून ज्यावेळेस या प्रकरणाचं तपास सुरू होतोय आणि त्यावेळेस अनेक लोकांची कबर खोदली जाणार हे स्पष्ट मानलं जात आहे. गिरीश महाजन या प्रकरणात अनेक राजकीय नेते सुद्धा अडचणीत येण्याची शक्यता आहे, अनेक सरकारी वकील अडचणीत येण्याची शक्यता आहे, अनेक तपास अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. जवळपास 11 प्रकरणं महाराष्ट्रातली सीबीआयकडे वर्गवण्याच्या प्रोसेसला सुरुवात झाली आहे. यातली पहिली 2 प्रकरणं ही हस्तांतरण प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे. सीबीआयनं येत्या 8 दिवसामध्ये ही हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण होईल, सगळे केस पेपर ताब्यात घेईल आणि सीबीआय प्रत्यक्ष येत्या 8 दिवसामध्ये या दोन्ही प्रकरणांचा तपास करेल. आणि यानंतर मात्र महाराष्ट्रामध्ये एक वेगळंच राजकीय घमासान, एक वेगळंच प्रशासकीय घमासान, एक वेगळंच पोलीस अधिकाऱ्यांचं वेगळ्या प्रकारचं रूप हे सगळं उघड होणार आहे, समोर होणार आहे. अनेक धक्कादायक गोष्टी किंवा धक्कादायक कारवाई, अटक सुद्धा येत्या दिवसामध्ये, खळबळजनक अटक सुद्धा येत्या दिवसामध्ये महाराष्ट्रात होऊ शकतात. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. राज्यातील दोन महत्त्वाची प्रकरणं जी आहेत ती लवकरच सीबीआयकडे हस्तांतरित केल्या जाऊ शकतात अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून कळते. पुढे पाहूयात. राज्य मंत्रिमंडळ